आरबीआयने जर रेपो दर कमी केला तर अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येईल? इथं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, अंडरस्टँडिंग सोबत ॲप्लिकेशन. म्हणजे आरबीआयच्या कशावर प्रश्न आहे? रेपो रेटवर प्रश्न आहे. आणि मग खाली ऑप्शन बघा आता. व्यापारी बँकांसाठी कर्ज महाग होतील, व्यापारी बँकांसाठी कर्ज स्वस्त होतील आणि ग्राहकांसाठी कर्ज स्वस्त होतील. आपल्याला इथं बेसिक कन्सेप्ट माहिती पाहिजे. आरबीआय ज्या वेळेला कर्ज देते कोणाला? बँकांना, त्याला काय म्हणायचं? रेपो रेट. ठीक आहे. याचा जो काही व्याजदर असतो याच व्याजदराला रेपो रेट म्हणायचं. आणि मग कर्ज कोण देतोय? आरबीआय बँकांना. ही एक दिशा माहिती पाहिजे तुम्हाला. जर याचा व्याजदर 5% असेल तर तो आता इथं काय म्हटलं आपण? रेपो दर कमी केला तर तो 2% जर केला, आधी 5% होता आता 2% केला तर काय दिसून येईल सांगा? साहजिक आहे, व्यापारी बँक अगोदर आरबीआयकडून जर कर्ज घेत असेल तर त्याचा रेट 5% होता, आता काय झालाय? 2% झालाय. म्हटल्यानंतर पर्याय बघा आता. व्यापारी बँकांसाठी कर्ज महाग होतील का? जागेवर ऑप्शन इलिमिनेट झाला का? कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर व्यापारी बँकांसाठी कर्ज काय होतील? स्वस्त होतील. यस. त्याच्यानंतर ग्राहकासाठी सुद्धा कर्ज स्वस्त होतील का? कारण बँकांना जर 2% इथं कर्ज मिळत असेल तर बरोबर बँक इथं जी काही ग्राहकांना कर्ज देते, वाटप करते, हे ग्राहक यांच्यासाठी सुद्धा व्याजदर कमीच करेल ना. म्हणल्यानंतर ग्राहकासाठी सुद्धा कर्ज काय होतील? स्वस्त होतील. ब सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. मग आपल्याला तेच विचारले की काय परिणाम दिसून येईल, तर मग पर्याय कुठे? ब आणि क. पर्याय क्रमांक 4. सुटला का प्रश्न? पटकन. कशाच्या आधारावर? कन्सेप्टच्या. म्हणजेच कन्सेप्ट कळून त्याचं ॲप्लिकेशनही जमलं पाहिजे. सरळ इथं तुम्ही कितीदाही ऑप्शन वाचा, कितीदाही प्रश्न वाचा आणि मग उत्तर काढायचा प्रयत्न करतं तरी उत्तर निघत नाही. का? कन्सेप्टच क्लिअर नाही. हा इथलचा जो पार्ट एकदा लक्षात आला, पटकन कळतं की हे कर्ज इकडे गेल्यानंतर त्याचा व्याजदर जेवढा कमी तेवढा व्यापारी बँकांना फायदा, कारण ते स्वस्त मिळत आहेत. आणि ह्याचाच फायदा इकडे काय होतं? मग ग्राहकांना मिळतो, कारण बँका अजून जास्त स्वस्त दरामध्ये कर्ज ग्राहकांना वाटप करतात. ही अशी सगळी इंटरलिंकिंग, एकमेकावर परिणाम, हे इम्पॅक्ट आपल्याला माहिती पाहिजे. आणि ह्या सगळ्या प्रश्नावरून एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेला अभ्यास कराल आरबीआयचा, ह्या मौद्रिक धोरणाचा, बँकिंगचा, तर हा जो क्वेश्चनचा अँगल आहे ह्याच्यावरून आता तुमच्यात इम्प्रूव्हमेंट करा. म्हणजे ह्या सगळ्याचा मेन उद्देश काय माझा? की तुम्हाला इथं प्रश्न चुकला हरकत नाही, पण मग तो का चुकला? कारण ह्या लेवलला कन्सेप्ट क्लिअर नाही, अंडरस्टँडिंग नाही आहे, तर आपल्याला तिकडे इम्प्रूव्हमेंट करायची.